आजच्या काळात लोकांना गोड गोड खोटं ऐकायला आवडतं. त्यांना कुणी सडेतोड बोलावं असं वाटत नाही. पण तुमचा जो अंदाज आहे, तुमचं जे अप्रोच आहे, ते काही वेळा अगदी खरोखर वाटतं. कधी कधी तर थोडंसं झणझणीतही वाटतं. आता मला हे समजावून सांगा, 2 मिलियन पासून सुरुवात करून आज तुम्ही सोशल मीडियावर 80 मिलियनहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. हे वय असंच आहे का की लोकांनी खऱ्या गोष्टी ऐकायला सुरुवात केलीये? ही एक रंजक आणि थोडी रहस्यमय गोष्ट आहे. एकीकडे हे खरंच आहे की प्रेक्षक आपोआप आले नाहीत. आम्हाला त्यांच्या मागे सतत लागावं लागलं. अजूनही आम्ही संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहोत. हाच आमच्या कार्याचा मोठा भाग आहे. ही उत्तराची एक बाजू झाली. दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की लोकांना आरामदायक गोष्टी हव्या असतात. पण त्या सगळ्या आरामाच्या मागे प्रत्येक माणूस सतत एका गोष्टीच्या शोधात असतो. ती गोष्ट म्हणजे सत्य. फक्त हे सत्य अनेकदा अप्राप्य वाटू शकतं किंवा खूप धोकादायक आणि महागडं सुद्धा वाटू शकतं. म्हणून मग आपण खऱ्या गोष्टीपेक्षा सोयीस्कर पर्यायांवर समाधान मानतो. पण त्या सोयीस्कर पर्यायांमध्येही आपण खरी गोष्टच शोधण्याचा प्रयत्न करत असतो. कधी तिच्या प्रतिकृतीच्या रूपात तर कधी तिला काही प्रमाणात मिळवण्याच्या आशेने. त्यामुळे जर ती खरी वस्तुस्थिती जशी आहे तशीच समोर आली, ते उघड सत्य जर चमकू लागलं, तर कोण आणि किती काळ त्याच्यापासून दूर राहील